विधानसभा जिंकणार, महिला राज आणणार. विधानसभा मतदान उरकले आहे. आता फक्त निकालाची प्रतीक्षा आहे. उद्धवजी ठाकरे यांनी त्याही पुढे जाऊन महिला मुख्यमंत्रीचे भाकीत केले. ठाकरेंची पॉवर वाढली तर नक्कीच महाराष्ट्राची प्रथम महिला मुख्यमंत्री झालेली दिसेल. शिवसेनेने महिलांना फार कधी विधानसभा उमेदवारी दिली नव्हती. मात्र 2024 अपवाद म्हटले पाहिजे. तब्बल 10 महिलांना ठाकरेंनी विधानसभेच्या मैदानात उतरविले आहे. फुटीर गट तसेच भाजपा अजितदादांच्या सैन्याशी त्यांची गाठ आहे. मतदान तर झाले आहेच. निकालामध्ये सर्वच महिला उमेदवार आपल्या विरोधकांना धोबीपछाड देत विधानसभा गाठताना दिसतील. मतदारसंघ व विरोधी उमेदवार पुढील प्रमाणे: वैशाली सूर्यवंशी विरुद्ध किशोर पाटील, शिंदेगड, पाचोरा विधानसभा मतदारसंघ, जळगाव. जयश्री महाजन विरुद्ध सुरेश भोळे, भाजपा उमेदवार, जळगाव शहर मधून. लीना गरड विरुद्ध प्रशांत ठाकूर, भाजपा उमेदवार, पनवेल मधून, ठाणे जिल्हा. स्नेहल जगताप विरुद्ध भरत सेठ गवगावले, शिंदेगड, महाड, रायगड मधून. प्रवीणा मोरजकर विरुद्ध मंगेश कुडाळकर, शिंदेगड, कुर्ला, मुंबई मधून. ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल, शिंदेगड, अंधेरी पूर्व, मुंबई मधून. अनुराधा नागवडे विरुद्ध विक्रम पाचपुते, भाजपा, श्रीगोंदा, अहमदनगर मधून. श्रद्धा जाधव विरुद्ध कालिदास कोळंबकर, भाजपा, वडाळा, मुंबई मधून. जयश्री शेळके विरुद्ध संजय गायकवाड, शिंदेगड, बुलढाणा मधून. रुपाली पाटील विरुद्ध तानाजी मुटकुळे, भाजपा, हिंगोली मधून. ठाकरे गटाच्या महिलांनी 1 से बढकर 1 रथी महारथींशी सामना मशाल हातात घेऊन केला आहे. यामध्ये विजयश्री खेचून आणतील यात शंकाच नाही. शिवसेना फुटल्यानंतर ठाकरेंना उमेदवार मिळणार नाही अशा वल्गना केल्या गेल्या. एक ध्यानात घ्यायला हवे, शिवसेना फुटली महाराष्ट्राच्या बाहेर, त्यामुळे शिवसेनेचा डर आजही कायम आहे. राज्याच्या बाहेर महाशक्तीचा आधार घेऊन झालेली फूट ग्राह्य धरता येत नाही. ती घटनाबाह्य म्हटली पाहिजे. निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्ष बनिया असल्यानेच सिद्ध झाले तरी या महिला निवडणूक रणांगणावर अंजाम देतील आणि शिवसेनेचा एक हाती झेंडा भगवा पुन्हा महाराष्ट्रावर फडकवतील यात कोणती शंका नाही. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.